सगळ्यांचाच विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर आणि यांचा जास्तच असतो. असं आहे, आजपर्यंत ते का हजर झाले नाहीत? आज का हजर झाले? का आता हे करायले आता हे जे आमच्या ह्याच्यातले आमदार आहेत बीड जिल्ह्यामधले जे आहेत ते जे आता त्यांना ते आता ह्यांचं ते देखवल ना आता ह्यांचं ऐका, तुम्ही कार्यकर्ते म्हणून विचारतो तर माझ्यावर कारवाई होईल किंवा जे काय होईल, परंतु इतके दिवस ते जे काही 20 दिवस उलटून गेले आहेत तर ते शरण आले नव्हते, याबद्दल तुला काय वाटतं? आता ते कुठे होते काय होते याबद्दल तर आपल्याला काही माहित नाही, आणि जर ते आरोपी असतील तर त्यांना पण त्यांच्यावर पण गुन्हा झाला पाहिजे आणि त्यांना पण कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. संतोष देशमुखांचं जाणून घेणार, वाल्मिक कराड आता स्वतःहून पोलिसांसमोर स्वाधीन झालेला आहे आणि तो म्हणतो की मी जर यामध्ये दोषी असेल तर शिक्षा झाली पाहिजे. मला माहित नाही ना ते खरोखर झालेत, पण बाकीचे आरोपी कधी पकडणार ना? ते स्वतःहून आलेत, ते पहिले 3 तर कुठे गेलेत माहित नाही. उशीर का लागतो एवढा? म्हणजे उशीर का करतात? 22 दिवस झालं माझ्या भावाला, म्हणून म्हणजे कशी हत्या झाली, का उशीर करतात? गेली 20 दिवस ते फरार होते आणि आता पोलिसांसमोर येत आहेत. काय वाटतं याच्यामध्ये काही राजकारण असू शकतं? माझ्या भावाने राजकारणाचा विषय आम्हाला माहितच नाही. तो सर्व समाज देऊन नाही का, असं म्हणजे तो दुःखात सगळ्यांना सामील होऊन मला काहीच माहित नाही. राजकारण आहे हे मी काहीच सांगू शकत नाही. एक तर माझी तब्येत ठीक नाहीये. एवढंच की न्याय माझ्या भावाला मिळाला पाहिजे. वेळ का लागते? सत्य एवढ्या देव माणसाला म्हणजे अशी कृत्य होते देव माणसाशी, तर का वेळ का? म्हणजे सरकार पण लवकरात लवकर हे करत नाहीत. वाल्मिक कराड आता पोलिसांसमोर शरण गेले आहेत, अटक झालेली आहे त्यांना, मात्र आणखी 3 आरोपी जे आहेत ते फरारच आहेत. मग त्यांनी लवकरात लवकर पकडावं ना, हे स्वतःहून आलेत ना, मग त्यांनी लवकर पकडायचं ना असं त्यांना. कॅमेरामन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, बीड.